नक्कीच कुठंतरी पोलिसांनी ही परिस्थिती जी होती, जी चिघळली होती, त्याच्यावर आता नियंत्रण मिळवलेलं आहे. मात्र सर्चिंग ऑपरेशन आहे किंवा कोम्बिंग ऑपरेशन आहे ते अजूनही गल्ली बोळ्यांमध्ये खरं तर सुरू आहे. पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल हे स्वतः या सगळ्या परिस्थितीवर जे आहे आतमधल्या भागामध्ये फिरत आहे. तसेच मोठे पोलीस अधिकारी आहेत ते सुद्धा या सगळ्या भागामध्ये फिरत आहे. पोलीस तरी जे आहे पोलिसांनी ही सगळी जी परिस्थिती होती ती नियंत्रणात मिळवली. अनेकांना खरं तर या सगळ्या परिस्थितीमध्ये ताब्यात सुद्धा घेतलं आहे. शांततेचं आव्हान जे आहे ठिकठिकाणाहून होत आहे. अनेक राजकीय नेते असो का सगळे असो हे सगळे शांततेचं आव्हान करत आहे आणि पोलिसांनी सध्या या सगळ्या परिस्थितीमध्ये अजूनही सर्चिंग ऑपरेशन ते सुरूच आहे आणि आणखी बराच वेळ खरं तर हे सुरू राहणार आहे. कारण की यामध्ये मोठ्या प्रमाणात जो मॉब होता त्या मॉबमध्ये कोण कोण होते हे सगळं शोधण्याचं काम सुरू आहे. काही लोकांना ताब्यात घेतलं असलं तरी सर्चिंग ऑपरेशन कोम्बिंग ऑपरेशन ते गल्लीबोळांमध्ये अजूनही सुरू असल्याचं पोलिसांकडून कळते आहे. आम्ही ज्या भागामध्ये सध्या आहोत त्या भागामध्ये सध्या तरी आता शांतता दिसते आहे. पराग या ठिकाणी आपण सध्या बघू शकतो पोलीस जे आहे ज्या पद्धतीने आहे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना या भागात येऊ देत नाही आहे आणि अशाच गल्लीबोळांमध्ये खरं तर जे आहे कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. मात्र हा सुरुवातीचा भाग आहे. यामध्ये अनेक असे वस्ती आहे त्यामध्ये अशा पद्धतीचं कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे आणि त्या पद्धतीने अजूनही आतमधल्या भागामध्ये जे आहे आता बघू शकतो आपण दुचाकीवर आलेल्या काही लोकांना पोलिसांना सहकार्य करा अशा पद्धतीचे अनाउन्समेंट जे आहे ते सहकार्य करा अशा पद्धतीचं जे आहे स्पीकरवर जी माहिती स्थानिक नागरिक देत आहे. पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन आतमधल्या परिसरात सुरू आहे. या परिसरामध्ये खरं तर हा मेन रोडचा भाग आहे आणि त्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात पोलीस जे आहे या ठिकाणी थांबलेल्या. मात्र आतमधल्या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदासह मोठ्या अधिकाऱ्यांसोबत आतमध्ये कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. त्या भागात आम्ही सध्या जाऊ शकत नाही. मात्र या ठिकाणची जी सध्या परिस्थिती आहे ती थोडी का होईना पोलिसांनी नियंत्रणात आलेली आहे आणि कोम्बिंग आतमध्ये ऑपरेशन जे सुरू आहे. पराग आपण सगळी नागपुरातली परिस्थिती पाहतोय. मात्र आता तुम्ही उल्लेख केला त्या छोट्या छोट्या गल्ल्या त्यांचा मोठा रोल या सगळ्यामध्ये पाहायला मिळतो. कारण त्याच गल्ल्यांमध्ये जे संशयित आहेत ते दडून बसले होते तिथूनच दगडफेकीला सुरुवात झाली. हा परिसर नेमका काय मिळते आहे